दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय कडून चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान दिशा सालियान मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली आणि अभिनेता डिनो मोरिया यांच्यावर सतीश सालियान यांनी गंभीर आरोप केलेत। या प्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, आज दिशा सालियान मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। साधारण किती वाजता ही सुनावणी सुरू होईल आणि नेमक्या कशा कशा घडामोडी आज घडू शकतात? दीपाली, इतक्या वर्षांनंतर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे की दिशा सालियनचं मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, कारण का दिशाने आत्महत्या केली नव्हती, तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला आणि अतिप्रसंग करून तिला वरून खाली ढकलण्यात आलं, अशा प्रकारे तिचा मृत्यू झाला। आणि यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पंचोली यांचं देखील नाव तिच्या वडिलांनी घेतलं आहे। जर आपण पाहिलं तर मग त्या प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे। याआधी जेव्हा हे प्रकरण समोर आलं होतं, जेव्हा ते उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली, तेव्हा देखील राजकारणामध्ये गदारोळ झाला होता। जे महायुतीचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनीच आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु हे सर्व प्रकरण उच्च न्यायालयामध्ये जाऊ देत, निकाल लागू देत, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ असं वारंवार ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं। आज त्याची सुनावणी उच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, ही सुनावणी पार पडण्याआधी न्यायमूर्तींवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाणार आहे, कारण का दिशा सालियनचे जे वडील आहेत ओझा, त्यांनीच न्यायमूर्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। रेवती डेरे या ज्या न्यायमूर्ती आहेत, ज्यांच्या खंडपीठासमोर हे संपूर्ण प्रकरण सुनावणी जी पार पडणार आहे, त्यांच्या बहीण या वंदना चव्हाण आहेत। वंदना चव्हाण या महाविकास आघाडीच्या नेत्या आहेत, त्यामुळे बहिणीसाठी त्या व्यवस्थितपणे हा खटला, ती सुनावणी आहे ती पार पडू देणार नाही आणि महाविकास आघाडीच्या बाजूनेच निर्णय देण्याची दाट शक्यता आहे, असा संशय दिशा सालियनच्या वकिलांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आज ही संपूर्ण सुनावणी सुरू होण्याआधी ते न्यायमूर्तींवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत। शक्यतो ते मागणी करणार आहेत की हे जे प्रकरण आहे, ही जी सुनावणी आहे ते एका दुसऱ्या न्यायमूर्तींपुढे व्हावी, रेवती डेरे यांच्या पुढे होऊ नये। त्यामुळे आज ही सुनावणी जरी लिस्टेड आहे की आज ही सुनावणी पार पडणार आहे, तरी देखील रेवती डेरे यांच्या समोर ती पार न पडता कोणाच्या दुसऱ्यांच्या समोर ही व्हावी अशी मागणी ते करणार आहेत। त्यामुळे आज नेमकी सुनावणी खरंच पार पडते का, हे जे सगळं प्रकरण आहे ते दुसरं खंडपीठासमोर जाते का, हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। दीपाली, नक्कीच होईल। त्यामुळे आज सुनावणी दरम्यान नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचे अपडेट्स तुमच्याकडे घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान दिशा सालियान प्रकरणात ठाकरे कुटुंबाविरोधात सतीश सालियान यांच्याकडून आता मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे। 1 लाख कोटींचा हा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी केला आहे। बदनामी केल्याप्रकरणी हा दावा करणार असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे। तर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर देखील गंभीर आरोप आहे। परमबीर यांची मोडस ऑपरेंडी ही मर्डरची आत्महत्या दाखवणं हेच आहे, असा आरोप निलेश ओझांनी केला आहे। सतीश सालियान यांच्या वतीने आरोपी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे पासून ज्यांनी अशा खोट्या नॅरेटिव्ह पसरवल्या, त्याच्यात ते अनिल परब असो की आणखीन कोणी असो, ते संजय राऊत पासून जे कोणी आहेत आणि त्याला मदत करणारे ते जे मीडिया हाऊसेस आहेत, त्यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही 1 लाख कोटी रुपयाचा मानहानीचा डॅमेजचा दावा दाखल करत आहोत। सगळे SSR वॉरियर मिळून कंट्रीब्युशन करून कोर्ट फी आम्ही भरणार। पण याच्यातली सेकंड गोष्ट एक चांगली अशी आहे की आमची प्रेयर आहे न्यायालयात, जे अमाऊंट रिकवर होईल डॅमेजेस, ती अमाऊंट 90% शासनाला द्यायची लाडली बहीण योजनामध्ये। की त्यांचं निपुंगे साहेबांचं हेच म्हणणं होतं की जिथे परमवीर सिंग असतो, आणखीन त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये 2 आणखीन हाय प्रोफाईल मर्डरला सुसाईड दाखवल्याचं स्वतः ACP कबूल करतायत। ते तुम्ही बघून घ्या, मी काही नावं सध्या घेत नाही, ते तुम्हीच बघा। त्याच्यानंतर
निपुंगे साहेबांनी सांगितलं की जिथे परमवीर सिंग असतो तिथे त्याचं एकच काम असते, गुंडा राज चालवायचा. त्याच्या मनासारखं जमलं तर ठीक आहे, नाही तर जो मधात आला, अधिकारी असो, ACP असो, कॉमन मॅन असो, त्याला कोणत्याही गुन्ह्यात अडकवायचा. आणि खास करून त्याचा प्रिय विषय जे आहे मोडस ऑपरेंडीचा, मर्डर, त्याला सुसाईड दाखवायचं.